नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. रोजच्या प्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुंदर आणि आज आपण ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत. तर पारंपरिक ठिपक्यांपासून तयार केलेल्या आपण सुंदर अशा आकाराच्या डिझाईन काढणार आहोत. चला तर मग. तर इथे बघा, आपण 3 ते 2 याच ठिपक्यांपासून आपण आजच्या 6 रांगोळी काढणार आहोत. तर इथे बघा, मी त्या पद्धतीने ठिपकेसुद्धा देऊन घेतलेत आणि त्यावरती आपण त्रिकोणाप्रमाणे आपण स्टार काढून घेतलेला आहे. आणि स्टारच्या 3 टोकावरती आपल्याला दोन्ही साईडने अशा गोल पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्या मध्यंतरी आपल्याला एक एक असा तुरा काढून घ्यायचा आहे. आणि जे बाकीची 3 राहिलेले टोकं आहेत त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देऊयात आणि एक रेन ड्रॉप देऊयात. खूप सुंदर रांगोळी आहे. अगदी ठिपक्यांपासून न चुकणारी पारंपरिक अशी ही रांगोळी आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या हे नक्कीच कळवा. सुंदर रांगोळी आहेत आणि सोप्यासुद्धा आहेत. अजून ठिपक्यांपासून काढल्यामुळे या रांगोळी न चुकणाऱ्यासुद्धा आहेत. तर नक्कीच कळवा तुम्हाला कशा वाटल्या रांगोळी आणि कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली हे सुद्धा कळवा. तर हे बघा, आपण इथे मध्यंतरी लाल रांगोळीने असा डॉटसुद्धा दिलेला आहे आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी डिझाईन तयारसुद्धा झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. इथे आपण 3 आणि 1 असा डॉट्स दिला आहे त्रिकोणाचा आणि त्रिकोण काढून आपण त्यावरती तिन्ही साईडने अशा 2-2 पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्या मध्यंतरी आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे पानाप्रमाणेच. या पद्धतीने तिन्ही साईडने सेमच आपल्याला काढायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा आपण लाल रांगोळीचा मध्ये मोठा डॉट देऊयात आणि जे टोकं आहेत त्या टोकांवरती सुद्धा आपण हिरव्या रांगोळीचे असे 3-3 डॉट्स देऊयात आणि बोटाने त्याला आपण प्रेससुद्धा करूयात. आणि रेन ड्रॉप द्यायचा आहे आपल्याला शेवटी. यामुळे रांगोळीला आपल्या वेगळ्या प्रकारचा गेटअप येतो आणि रांगोळी सुंदरसुद्धा दिसते. अगदी छोटीशी आहे. अगदी कमीच आणि मोजके कलर आपण या रांगोळीमध्ये वापरलेले आहेत, तरीसुद्धा रांगोळी आपली खूप सुंदर आणि अगदी झटपट काढता येणारी ही रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला रांगोळी आवडल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि इंस्टावरती सुद्धा आपली आयडी आहे अनु डेली रंगोली. तिथेसुद्धा तुम्हाला रांगोळी पाहायला आवडत असेल तर जरूर फॉलो करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येतं, हाईपसुद्धा करा मैत्रिणींनो. हाईप केल्यामुळे हा व्हिडिओ आपला अजून मैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूया. तिथेसुद्धा आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि प्रत्येक आपल्याला 2 डॉटला पकडून या पद्धतीने 3 पाकळ्या काढायच्या आहेत. आणि पाकळ्या काढल्यानंतर पाकळ्याच्या आतल्या साईडने आपल्याला जिथे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी असे तुरे काढून घ्यायचे आहेत आणि इथे आपण असा पांढरा रंग भरूनसुद्धा घेऊयात आणि या तुऱ्यांवरती आपल्याला अशा 3-3 लाईन द्यायच्या आहेत. अशा लाईन दिल्यामुळे आपल्या रांगोळीला एक वेगळ्या प्रकारचा फील येतो किंवा रांगोळी अगदी रेखीव आणि उठावदार दिसते. पूर्वी आपण रांगोळी काढल्यानंतर रांगोळीच्या मध्ये कलर भरायचो. त्या पद्धतीने कलर भरण्यापेक्षा कलरही जास्त लागतो आणि वेळही जास्त लागतो. त्यासाठी अशा पद्धतीने जिथे आपल्याला वाटतील अशा ठिकाणी रांगोळीचे मोठे डॉट्स, लाईन किंवा तुरे काढल्यानंतर रांगोळी अगदी रेखीव दिसते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते. तुम्ही ही ट्रिक वापरली नसेल तर तुम्ही वापरूनसुद्धा पहा. तर ही बघा, ही सुद्धा आपली अगदी कमी वेळेत काढून होणारी अशी सुंदरशी रांगोळी रेखीव तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच काढा तुम्ही. तर आपण समोरची रांगोळी काढूया. तिथे सुद्धा आपण सेमच डॉट्स दिलेले आहेत 3 ते 2 आणि आपण असे 3-3 डॉट्सला पकडून स्टार काढूयात. आणि स्टारच्या आपल्याला तिन्ही साईडने या पद्धतीने 2-2 लाईन द्यायच्या आहेत. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. आणि लाईन देताना खालची लाईन आपल्याला थोडीशी मोठी द्यायची पहिली आणि त्यावर्षी अगदी त्यापेक्षा किंचित छोटी द्यायची आहे. आणि या रांगोळीच्या वरती आपल्याला दोन्ही साईडनी या पद्धतीने असे राऊंड काढून घ्यायचे आहेत. आणि जे मध्ये आता टोक राहिलेलं आहे त्रिकोणाचं त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचे असे डॉट्स देऊयात 3-3 आणि यावरती आपण एक रेन ड्रॉपसुद्धा देऊयात. तर तिन्ही टोकावरती आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेले आहेत आणि मध्ये सुद्धा आपण लाल रांगोळीने डॉट देऊन प्रेस केलेला आहे. आणि राहिलेल्या टोकावरती आपण पांढऱ्या रांगोळीचा डॉट देऊन इथे सुद्धा आपण रेन ड्रॉप देऊयात, नाहीतर हलकेशा आपण पांढरे 2 डॉट्स देऊयात.
तर ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या आकाराच्या रांगोळी आहेत आजच्या भागातल्या. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील रांगोळी. तर इथे सुद्धा आपण प्रेस करून घेतलेलं आहे. तर इथे पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा सेम आपण 3 ते 2 डॉट्स दिलेले आहेत आणि सेम इथे सुद्धा आपण त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती दुसरा त्रिकोण, म्हणजेच इथे स्टार तयार होईल. मध्ये आपण हिरव्या रांगोळीचा एक डॉट्स देऊयात आणि प्रत्येक टोकाच्या वरती आपल्याला राऊंड काढायचा आहे इथे. तर प्रत्येक त्रिकोणावरती आपल्याला या राऊंड काढून घ्यायचे आहेत. आणि मध्यंतरी आपल्याला जिथे जागा आहे तिथे सगळ्या ठिकाणी आपल्याला 3-3 अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण त्यावरती गुलाबी रांगोळीचे ठिपके सुद्धा देऊयात, थोडे मोठ्या आकाराचे. आणि जे आपण राऊंड काढलेले आहेत त्यावरती आपण पांढऱ्या रांगोळीचे असे 3-3 डॉट्स देऊयात. तर या पद्धतीने आपली ही सुद्धा रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण आता पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत आणि इथे सुद्धा आपण त्याच पद्धतीने त्रिकोण सुद्धा काढणार आहोत आणि स्टार सुद्धा तयार करणार आहोत. तर आजच्या रांगोळी खूप सोप्या होत्या मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील, कारण ठिपक्यांपासून रांगोळी काढलेली या चुकत नाहीत, आकारसुद्धा चुकत नाहीत आणि काढायला सुद्धा सोप्या असतात. आणि पारंपरिक ठिपक्यांपासून तयार केलेल्या आपण या नवीन आकार दिलेल्या रांगोळी आहेत. तर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. रोज अंगणात, देवघरात, दारामध्ये काढण्यासाठी तुम्हाला रांगोळी लागतातच. तर त्यासाठी तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल, पाहायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघा, आपण त्याच पद्धतीने यावरती आपण 2-2 लाईन दिलेल्या आहेत आणि त्यावरती आपण ऑरेंज रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि टोकावरती आपण हिरव्या रांगोळीचे 2 डॉट्स देऊन वरती रेनड्रॉप दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी रोज पाहत राहा. रोज रोज रांगोळींची प्रॅक्टिस करा. रोज रांगोळी पाहत राहा, काढत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.